हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय पहिला, वल्ली दुसरी, श्लोक क्रमांक 15. सर्वे वेदा यत्पदम आमनन्ति तपासी सर्वाणि च यद वदन्ति यत इच्छन्तः ब्रह्मचर्य चरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि ओम इति एतत्. अन्वयार्थ. सर्व वेद ज्या पदाची उपासनेसाठी प्रशंसा करतात, ज्याचे सर्व प्रकाराने तपाचरण करावे असे सांगितले जाते, ज्याच्यासाठी साधक ब्रह्मचर्याचं पालन करतात, ते पद तुला अगदी संक्षिप्तपणे सांगायचं म्हणजे ओम असे एकमेव आहे. विज्ञान म्हणतं की कोणतीही वस्तू ही अणूंपासून बनलेली असते. प्रत्येक वस्तू ही काही अणूंचा समुच्चय असते. पुढे विज्ञानाने अणूचं विभाजन केलं, त्याला त्यांनी परमाणू असं म्हटलं. तेव्हा विज्ञानाला आढळून आलं की प्रत्येक वस्तू ही 3 परमाणूंपासून बनलेली असते. हे 3 परमाणू म्हणजे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन यांच्यापासून प्रत्येक वस्तू तयार झालेली असते. वस्तू कोणतीही असो, त्या सर्वात हेच 3 परमाणू इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन असतात. फक्त फरक असतो तो त्यांच्या संख्येमध्ये, रचनेमध्ये. त्या 3 परमाणूंची संख्या, रचना बदलली की निराळी वस्तू तयार होते. या 3 परमाणूंची संख्या बदलली की लगेच वस्तूचा गुणधर्म बदलतो, त्याचं रूप बदलतं. मग आपण त्याला वेगळं नाव देतो. उदाहरणार्थ लोखंडामध्ये हेच 3 परमाणू असतात. याच लोखंडात या तिन्हीची संख्या आणि रचना बदलली की त्याचे सोने होते. पुन्हा याच 3 परमाणूंची संख्या आणि रचना बदलली की त्याचा कोळसा होतो. प्रोटॉन्सचे आणखी विभाजन केलं गेलं आहे. टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे. अजून पुढील कालावधीत आणखी विभाजन केले जाईल. ते काहीही असले तरी या जड वस्तू आहेत. तेव्हा त्याचे विभाजन करून करून कुठेतरी थांबावेच लागेल. त्याच्या पलीकडे जे काही शेवटचे सूक्ष्म विभाजन केलेले जड शिल्लक राहील, त्याचे विभाजन करणे अशक्य होईल. त्यावेळी विज्ञानाला त्याच्या पलीकडे विभाजन करायला त्या वस्तूचा जडपणा सोडावा लागेल आणि त्याच्या अदृश्यात जावे लागेल. याचा विचार आपण पुढील मुद्द्यात करूया. याआधी आपण पाहिले की जडपणाला विभाजनाची मर्यादा पडली की त्याचे विभाजन अदृश्यात करावे लागेल. वस्तूत अदृश्य 2 गोष्टी असतात. ती त्या वस्तूची सुप्त शक्ती असते. एक म्हणजे अग्नी आणि दुसरी म्हणजे ध्वनी. जड वस्तू एकमेकांवर आपटली की त्यातून अग्नी आणि ध्वनी या 2 गोष्टी उत्पन्न होतात. त्यानंतर मूळ जड वस्तू आविष्कारित होते. उदाहरणार्थ ढग एकमेकांवर आपटतात तेव्हा वीज चमकते, आवाजाचा गडगडाट होतो. मग त्यातील मूळ जड पाणी पडू लागते, आविष्कारित होते. त्यापैकी अग्नी म्हणजे वीज ही इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन या 3 परमाणूंमध्ये असल्यामुळे बाहेर येते. त्याचे विभाजन जडवस्तूमध्ये करून त्याची परिसीमा झालेली आहे. तेव्हा राहिली एकच गोष्ट आणि ती म्हणजे ध्वनी. विज्ञानाला एक ना एक दिवस हे मानावेच लागेल की ध्वनी हीच वस्तू जगताचा आत्मब्रह्माच्या नंतरचा सर्वात शेवटचा टप्पा आहे. विज्ञानाला ध्वनी सापडला की एक दिवस ते आत्मब्रह्माला, शेवटच्या टप्प्याला पोहोचेल, मान्य करेल. त्या सुदिनाची आशा करूया. याचा विस्तार आपण पुढे श्लोक क्रमांक 18 मध्ये करूया. आज विज्ञान काहीही म्हणो,
आपल्या ऋषींनी हा ध्वनी केव्हाच जाणलेला आहे. कित्येक हजारो वर्षांपूर्वी त्यांनी या ध्वनीबद्दल सांगून ठेवलेलं आहे. जेव्हा हे विश्व नव्हते त्याआधी येथे फक्त ब्रह्म होते. त्यांनी ब्रह्माच्या चेतनेला, शक्तीला आत्मशक्ती असं म्हटलेलं आहे. या आत्मशक्तीमधून स्फोट झाला, त्या स्फोटाचा आवाज झाला आणि त्यामधून हे विश्व बाहेर आलं. त्या स्फोटाचा आवाज म्हणजेच ओम. विश्वनिर्मितीबद्दल मतभिन्नता आहे, पण एक गोष्ट सर्वांनी मान्य केली आहे की विश्वनिर्मितीच्या वेळचा तो आवाज म्हणजे ओम, ज्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. माझ्या योगसाधना या पुस्तकामध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. ती जिज्ञासूंनी वाचावी. आता या मंत्रात ऋषी काय म्हणत आहेत ते पाहूया. येथे ऋषी ओमसाठी पद असा सुंदर शब्द वापरतायत. पद याचे अनेक अर्थ आहेत. यावरून ऋषींना ओमची व्याप्ती किती अमर्याद आहे ते दर्शवायचं आहे. पद म्हणजे मार्ग, स्थान, ठिकाण, अवस्था, खूण, कवन, शब्द, पाय, ठसा, ध्येय इत्यादी. यावरून तो सर्व व्यापक आहे असे ऋषींना सुचवायचे आहे. ऋषी सांगत आहेत की सर्व वेद ज्या पदाची उपासनेसाठी प्रशंसा करतात, ज्याचे सर्व प्रकाराने तपाचरण करावे असे सांगितले जाते, ज्याच्यासाठी साधक ब्रह्मचर्याचं पालन करतात, ते पद तुला अगदी संक्षिप्तपणे सांगायचं म्हणजे ओम असे एकमेव आहे. परमात्म्यामधून जेव्हा विश्व बाहेर आलं तेव्हा परमात्मा ते सुंदर विश्व पाहून स्वतःवरच खुश झाला. तो या विश्वाच्या मोहात पडला. त्याने त्वरित या अप्रतिम विश्वाची व्यवस्था पाहायला ब्रह्माची उत्पत्ती केली. ब्रह्माने हे विश्व चारी बाजूने मान वळवून पाहिले तेव्हा त्याला चारी बाजूला 4 तोंडे निर्माण झाली. ते विश्व पाहून त्याला काहीही कळेना. तो गोंधळला. तो परमात्म्याला शरण गेला. तेव्हा परमात्म्याने या विश्वाचा अर्थबोध व्हावा यास्तव ब्रह्माला स्वतःमधून वेद प्रगट करून दिले. त्या वेदांचा अर्थ ब्रह्माला कळेना. तेव्हा तो पुन्हा परमात्म्याला शरण गेला. तेव्हा परमात्म्याने ब्रह्माला वेदांचं आकलन होण्यासाठी ओंकाराचा जप करायला सांगितले. ओंकाराचं अनन्य साधारण महत्त्व विशद करायला ही गोष्ट सांगितलेली आहे. विश्वनिर्मितीच्या वेळी जो ध्वनी निर्माण झाला, जो आवाज झाला, तो म्हणजे ओम. यामधून परमात्म्याने स्वतःची ओळख करून दिली. त्यामुळे योगाधिराज पातंजली सूत्र सांगतात की सूत्र लिहितात, तस्य वाचक प्रणवा. ओम हा परमात्म्याचा वाचक आहे. यास्तव ओंकाराची उपासना, त्याचा जप, त्याला अपेक्षित ब्रह्माचरण करायला साधकांना सांगितलेलं आहे, सांगितलं जातं. हरिओम.